आम्ही सर्वजण कमीत कमी 60 ते 70 लोक दरवर्षी सालाबादप्रमाणे पिंपळेगुरव राजमाता जिजाऊ गार्डन ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तसेच फनियाळी तालीम मित्रमंडळ गणपती या ठिकाणी दर्शनासाठी येतो। आमचा मूळ उद्देश हा आहे की आमचं आरोग्य ॲज वेल ॲज भक्ती ह्या दोन्हीचा संगम आम्ही करतो की दरवर्षी हे दोन्ही गणपती आम्हाला नवसाला पावणारे गणपती म्हणून राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत। त्यामुळं आमचा हा एक नवस असतो की दरवर्षी सर्वांची तब्येत चांगली राहावी आणि सगळ्यांचं आरोग्य सुदृढ राहावं। तसेच ह्या ठिकाणचे जे गणपती आहेत ते अतिशय अतिशय चांगल्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं असतं आणि सामाजिक उपक्रम हे राबवतात। गर्दी सकाळची नसते आणि योग्य प्रकारचे नियोजन ह्या ठिकाणी या सर्व मंडळातर्फे केलेलं जातं। तसेच आपल्याला बघितलं तर विसर्जनाच्या दिवशी सकट एक चांगल्या प्रकारचे ढोल ताशा असतील, लेझिम पथक असतील, काही मल्लखांब असतील, अशा विविध प्रकारचे खेळ प्रकार आपल्याला विसर्जन मिरवणुकीमध्ये बघायला भेटतात। तसेच आपल्याकडं काही ही असतात, काही मुलींचे स्पेशल लेझिम असते, काही अपंगचे ही असतात, पटनाट्य असतं। अशा वेगवेगळ्या प्रकारचे विसर्जन मिरवणुकीमध्ये लोक सहभागी होतात। हा एक पुणे गणेश फेस्टिवलचा एक वैशिष्ट्य आहे। तसेच जवळजवळ 1983 पासून हा फेस्टिवल चालू आहे। त्याबद्दल मी खरंच सर्व पुणेकरांचे आणि सर्व भक्तांचे, गणेश भक्तांचे आभार मानतो आणि असाच हा संगम पुढे चालूच राहू एवढी विनंती करतो। या 6 सप्टेंबरला जय महाराष्ट्र न्यूज घेऊन येत आहे पुण्याच्या भव्य गणेश विसर्जनाचं थेट प्रक्षेपण।